राज्य के उप मुख्यमंत्री अजित पवार आज अमरावती जिले के दौरे पर हैं। इस मौके पर उन्होंने अमरावती विधानसभा क्षेत्र में विभिन्न कार्यों का भूमि पूजन किया। वहीं अपनी मांगों को लेकर आक्रामक प्रहार संगठन ने नियोजन भवन में अजित पवार का घेराव किया। उप मुख्यमंत्री अजित पवार आज एक दिवसीय अमरावती जिले के दौरे पर हैं। यहाँ उन्होंने अमरावती विधानसभा क्षेत्र में विभिन्न विकास कार्यों का उद्घाटन किया। उद्घाटन का मुख्य समारोह जिलाधिकारी कार्यालय के नियोजन भवन में आयोजित किया गया, लेकिन इसी नियोजन भवन में दिव्यांगों की विभिन्न मांगों को लेकर प्रहार संगठन ने आंदोलन शुरू कर दिया। इस मौके पर अजित पवार ने आंदोलनकारियों के बीच पहुंचकर शांति के साथ उनसे बात की और उनकी समस्या जानकर उन्हें आश्वस्त भी किया। संजय गांधी निराधारचं हा महिना शेवटचा आहे सप्टेंबर बरोबर। ऑक्टोबरपासून आता जातात ते तहसीलदार मार्फत जातात। ऑक्टोबरपासून हे डायरेक्ट आधार कार्डशी आम्ही लिंकअप केलेलं आहे अकाउंट आणि त्या पद्धतीनं तुमच्या अकाउंटला ते पैसे जातील। जे आता राज्याचे CCS फायनान्स यांच्याशी बोललो, त्यांना हेही सांगितलं की आपल्याकडनं पैसे जर त्या डिपार्टमेंटला गेलेले आहेत तर डिपार्टमेंट का लवकर तोडत नाही, कारण तुम्ही एक तर निराधार लोक आहेत आणि तुम्हाला तुमचे पैसे वेळेत मिळाले पाहिजे ह्या मताचं मी तर मध्ये असा निर्णय घेतलेला होता। ज्या विभागाचे कडे ही जबाबदारी आहे त्या सेक्रेटरीला पण त्या लोकांचा लाभ मिळाल्याशिवाय त्याचाच पगार काढायचा नाही, म्हणजे मग त्यांना कळेल की बाबा आपला पगार का थांबला आहे, उद्या माझा पगार का थांबला, तर लाभार्थ्यांचे पैसे गेले नाही म्हणून थांबला, म्हणजे मग ते ऑफर तुम्हाला अरे थांबा ना बाबा, तिथला ते 78 बाद लिहिलेलं आहे, ज्यावेळेस काढली त्यावेळेस काय विनांदोलन तत्वावर का एक मिनिट माझं पण आहे, कायम विनांदोलन तत्वावर या महाविद्यालयाला परवानगी दिली होती ना, तुम्ही तिथं कामाला लागताना तुम्हाला माहिती होतं की हे कायम विनांदोलन तत्वावरची महाविद्यालय आहे, माहिती होतं ना। तुमच्या माणसांनी काढली त्या प्रत्येकाने आम्हाला ॲफिडेव्हिट करून दिलेलं होतं की आम्ही कायम विनांदोलन तत्वावर ही महाविद्यालय चालू, आम्ही फी घेऊ, त्या फीमधनं ते पगार देऊ, जसं इंग्लिश मिडियमला करतात। रस्ता मोकळा करा। मी अजित बोलतोय, ते मी मध्ये तुम्हाला म्हटलं होतं निराधार लोक असतात पैसे सांगल्याप्रमाणे महिन्याच्या महिन्याला गेले पाहिजे। त्यावेळेस तुम्ही ऐका तुम्ही मला म्हणाला होता की दादा आपल्या राज्य सरकारकडनं त्याच्यातला जो हिस्सा लागतो तो आपण महिन्याच्या महिन्याला देतो, तर आता 1,500पैकी केंद्र समूह का साठवा तुम्ही TV चॅनल म्हणून आहे ना, काय करायचं धक्का द्यायची 1200 नाही, पण आता मला अमरावतीमध्ये काही सहकारी इथं बसलेत आंदोलनाला, त्यांचं म्हणणं की दिव्यांगांना संजय गांधी योजनेअंतर्गत मिळणारं मानधन त्या 6,000 रुपये मागतायत, पण पहिल्यांदा 1,000 रुपयाची कबूल केलेले आहे, मिळत नाही, 2-3 महिने मिळाले असं नाही, मग ॲडव्हान्समध्ये उपलब्ध करून दिले तर ह्यांच्या अकाउंटला का जात नाही, हे केले ना डीबीटी आहे ना, यांना का अजून मिळालं नाही। मला आता ACS फायनान्स म्हणतात की दादा पैसे आपण ॲडव्हान्स देऊन ठेवलाय। नाही सर, आपण जेवढे पैसे सगळं तहसीलला पाठवलेले आहेत, एकही पैसा आपल्याकडे पेंडिंग नाही आणि लाभार्थ्यांना आताची माझे फायनान्स ACS फायनान्स म्हणतात की पैसे आलेले आहेत सर, आले आहेत ना आपल्याला, आणि आपण तहसीलला पण त्यांच्या अकाउंटला द्या ना पाठवून। सर पाठवलं तर आता आले सुद्धा, पाठवले सुद्धा सर, 5 मिनिटचे केलेले 2 महिन्याचे निघाले सर 2 महिन्याचे नाही सर, आता एखादी बोला ना, सुनील भाऊ आपला ही काय पद्धत झाली का रे? बंटी भाऊ 3-4 दिवस झाले आहेत की पैसे आपल्या अकाउंटला सगळ्यांना पाठवले आहेत, तर हो माझ्याकडे पत्र आहे, मी तुम्हाला देतो। काय झालं, लाभार्थी म्हणतात नाही आलं आणि ऑफिसर म्हणतात की पाठवलेले, असं
अरे बाबा मला माहिती आहे ना, मी सांगतो ना पाठवले. हां, पाठवले पैसे सर्व पाठवले. बंटी भाऊ डायरेक्ट डीबीटी एक आलं लक्षात. मला एक कळत नाही, आम्ही लाडकी बहिणाचे पैसे डायरेक्ट जसं त्यांच्या अकाउंटला पाठवतो, तुमच्याकडे पाठवण्याच्या ऐवजी डायरेक्ट सर अकाउंटला. डीबीटीची प्रक्रिया सुरू झाली आहे सर आपली, पण ती आपली आता ऑक्टोबर नंतर होईल. तर हा महिना शेवटचा आहे सर आपला याचा म्हणजे अकाउंटला पाठवायचा. डीबीटीची आपण तयारी हा केली ठीक आहे, गुप्ताजी.